नमस्कार. सुप्रजामध्ये सर्वांचं मनपूर्वक स्वागत. सुप्रजा घडवूया आनंदे. हे तर सगळ्यांना माहितीच आहे, हे आपण करतो. यामध्ये जे आपण अनेक विषय घेतलेत, त्यामध्ये आज आपण हार्मोनल इम्बॅलन्स म्हणजे काय, हे आपण डॉक्टर नियती यांच्याकडनं चर्चा त्याच्यावर करणार आहोत. सर्वप्रथम त्याची माहिती विचारून घेऊ त्यांच्याकडनं आणि त्याच्यावर नंतर जे काय थोडेफार प्रश्न आपल्याला आहेत, जे काही लोकांनी ग्रुपवर पाठवलेत किंवा आधी आमच्याकडे आलेले आहेत, अशा प्रश्नांची उत्तर आपण त्यांच्याकडनं चर्चेमधनं घेऊया. सुरुवातीला हार्मोनल इम्बॅलन्स म्हणजे काय, हे नियतीताई आपल्याला सांगते. नियतीताई. हार्मोनल इम्बॅलन्सचा प्रश्न आपण सुप्रजामध्ये घेतोय. म्हणजे घरामध्ये आई वडील, आजी आजोबा आणि मुलं अशा 3 पिढ्या आहेत असं समजून आपण हार्मोनल इम्बॅलन्सला सुरुवात करूया. पहिल्यांदा ज्या तरुण मुली आहेत त्यांची हार्मोनल इम्बॅलन्स होण्याची शक्यता खूप जास्त आहे, कारण आज त्यांचा दिनक्रम खूपच चुकीचा आहे. रात्री उशिरा झोपण्याने त्यांच्या शरीरामध्ये जे हॉर्मोन्स म्हणजे अँड्रोजेन्स, खास करून स्त्रीत्व आणि पुरुषत्व निर्माण करणारे हॉर्मोन्स बरोबर प्रमाणामध्ये रक्ताभिसरणामध्ये येत नाही. तर पहिल्यांदा हे हॉर्मोन्स म्हणजे काय हे समजून घेऊया. आता तुम्हाला माहिती आहे आपल्या शरीरामध्ये उजव्या बाजूला लिव्हर नावाचा ऑर्गन आहे. लिव्हर मधनं पित्त बनतं, पित्त पित्ताशयात येतं आणि पित्ताशयामध्ये एक ट्यूब असते. त्या ट्यूब मधनं ते आपल्या ग्रहणीमध्ये किंवा डिओडिनम मध्ये किंवा छोट्या आतड्यामध्ये येतं. हॉर्मोन्सच्या ज्या ग्रंथी आहेत त्यांच्या कुठल्याही ट्यूब्स नाहीयेत. त्या डायरेक्टली रक्ताभिसरणाशी जोडल्या गेलेल्या असल्यामुळे त्यांचे स्राव डायरेक्टली रक्ताभिसरणामध्ये येतात. त्याचं कारण असं की ह्या ज्या ग्रंथी आहेत ह्या आपल्या दैनंदिन कार्यक्रमासाठी अतिशय महत्वाच्या आहेत. म्हणजे काय की आपल्या शरीरामध्ये उत्साह असणं, आपण कुठलंही काम अगदी छानपैकी करणं, ती करण्याची इच्छाशक्ती आपल्यामध्ये असणं आणि त्याला शरीर साथ देणं, या दोन्ही गोष्टी या हार्मोनल ग्लँड्समुळेच होत असतात. कुठल्या कुठल्या हार्मोनल ग्लँड्स आहेत? आपल्या बघा किडनीज आहेत. किडनीजच्या वरती ॲड्रिनल नावाच्या ग्रंथी छोट्या छोट्या असतात. त्याला ॲड्रिनल ग्रंथी असं म्हणतात. माझ्या दृष्टीने मी नेहमी म्हणते की ॲड्रिनल ग्रंथींचं काम जर चांगलं चाललं असेल तर तुमचं आयुष्य अतिशय चांगलं चालतं. छोट्या छोट्या गोष्टींबद्दल स्ट्रेस न येणं, दुःख न वाटणं, नियमितपणे आपला कार्यक्रम म्हणजे आपली कर्तव्य पार पाडणं, व्यायाम अतिशय उत्साहाने करणं, या सगळ्या गोष्टींचं मुख्य काम ॲड्रिनल ग्लँड बघत असते. त्याचा स्राव असतो ॲड्रिनॅलिन. पण तो स्राव सुद्धा कधी कधी माकडासारखा काम करतो, कधी कमी कधी जास्त. त्यामुळे त्याच्यावर पण होल्ड ठेवणारं काहीतरी पाहिजे. म्हणून आपल्या मेंदूच्या खाली इथे अँटिरियर पिट्युटरी ग्लँड असते. आता आपण जेव्हा मारुती म्हणतो तेव्हा मारुती हा कोणाचा तरी सेवक होता, कोणाच्या तरी सेनेमध्ये होता, हो की नाही? म्हणजे त्याचा राजा होता. तो राजा होता सुग्रीव. म्हणून अँटिरियर पिट्युटरी ग्लँडला सुग्रीवाची उपमा दिलेली आहे आणि पोस्टिरियर पिट्युटरी ग्लँड जी आहे तिला वालीची उपमा दिलेली आहे, कारण तिचं काम कधी कधीच लागतं. पण अँटिरियर पिट्युटरी ही आपल्या शरीरातली मुख्य ग्रंथी. मी हल्ली जेव्हा लहान मुलींना टॉक देते शाळेतल्या, तेव्हा त्याला अँटिरियर पिट्युटरीला मोदी अंकल म्हणते. आपला देश जसे मोदी चालवतात तसंच आपलं शरीर अँटिरियर पिट्युटरी ग्लँड चालवते. अँटिरियर पिट्युटरीचा ताबा मेन डायरेक्टली थायरॉइडवर असतो आणि बायकांमध्ये ओव्हरीजवर असतो. ओव्हरीज आणि थायरॉइड यांचं काम जर नॉर्मल चाललं तर आपलं शरीर चांगलं हेल्दी राहतं. हे चांगलं राहण्यासाठी आपण रात्री 10:30 पासून 12 पर्यंत हे स्राव रक्ताभिसरणामध्ये सोडले जातात आणि त्याच्यासाठी आपण झोपलेलं असणं आवश्यक आहे. आपण जर झोपलेले नसू तर आपल्या माकड चेष्टा चालू होतील आणि ह्या ग्रंथी कशाही चालू काम करायला लागतील. हल्लीच माझ्या बघण्यामध्ये असं आलेलं आहे की माझी एक पेशंट जिला PCOD होता, ती शिकायला अमेरिकेला गेलेली होती आणि अमेरिकेला असताना तिला इकडनंच मी सांगितलं होतं तुझं हार्मोनल इम्बॅलन्स इकडूनच तू बरं करून जा.
पण तरुण मुलींना आपण सांगून काहीही होत पटत नाही. नाही. आईनी अक्षरशः डोकं फोडलं, पीसीओडी बरं करून जा, पण 1 नाही 2 नाही. तिकडे जाताना मात्र औषधं घेऊन गेली होती. पण ती औषधं, त्याच्याबरोबर नवीन देशामधला स्ट्रेस, तिकडे सगळंच स्वतः करायला लागतं. त्याची सवय नाही आणि हे सगळं झाल्यामुळे तिला जो प्रचंड हार्मोनल इम्बॅलन्स झाला, त्याचा परिणाम असा झाला की ऍक्च्युली पीसीओडी मध्ये ब्लिडिंग होत नाही. पाळी वेळच्या वेळी येत नाही हा मेन प्रॉब्लेम असतो. तिथे गेल्यानंतर तिला इतकं प्रचंड प्रमाणामध्ये ब्लिडिंग चालू झालं की ते ब्लिडिंग काही केल्या थांबेना. इकडनं कसं तरी करून अमेरिकेला औषधं पाठवणं म्हणजे दिव्य आहे. ते करून औषधं इकडनं पाठवली. आयुर्वेदिक औषधं ज्यांनी लगेच ब्लिडिंग थांबतं अशी सगळी औषधं पाठवून ती सगळी औषधं घेऊन त्याच्याबरोबर पॉज सारखी स्ट्रॉंग ॲलोपॅथिक गोळी घेऊन सुद्धा तिचं ब्लिडिंग थांबेना. तेव्हा तिला आता हॉर्मोनलच सप्लिमेंट्स द्यायला पाहिजेत. पण अमेरिकेमध्ये हॉर्मोनल सप्लिमेंट्स मिळत नाहीत. बघा किती प्रगत राष्ट्र आहे, त्यामुळे त्यांना माहितीये की हॉर्मोनल गोळ्या अशा ऑफ द काउंटर आपण विकू शकत नाही. जेव्हा आपल्याकडे मालाडी सारख्या गोळ्या, ओव्हराल, इतर रेजिस्टेरॉन, त्याच्याबरोबर ज्या आयपिल, म्हणजे एका दिवशी आपल्याला वाटलं की आपल्याला एखादे गर्भ राहिला असेल तर आयपिलची एवढी मोठी ऍड होऊन या सगळ्या गोळ्या ऑफ द काउंटर मिळतात आणि मुली त्या राजरोज घेत असतात. तिकडे तिला जेव्हा ब्लिडिंग थांबलं नाही तेव्हा तिला तिकडच्या डॉक्टरची अपॉइंटमेंट मिळायला सुद्धा 10 दिवस लागले. त्या डॉक्टरांना सुद्धा इतकं नवल वाटलं की काय आहे, कुठल्या पद्धतीचं हॉर्मोनल इम्बॅलन्स आहे. कारण ते डॉक्टर हॉस्पिटलमधले तज्ज्ञ दिवसांदिवस पेशंट बघतात, पण अशी पेशंट त्यांनी बघितलेलीच नाही. त्यांचं आणि माझं फोनवर संभाषण झालं. त्यांना मी आपल्या भारतातली काय परिस्थिती आहे, पीसीओडी कसं 70% मुलींना ग्रासत आहे हे सांगितल्यावर ते अक्षरशः चाट पडले. आम्ही व्हिडिओ कॉल केला, ते 1 मिनिट बोलू शकले नाहीत. ते म्हणाले, काय म्हणता? मी म्हटलं, मुली स्वतःची काळजी तर घेत नाहीच आहेत. बायका सुद्धा स्वतःची काळजी घेत नाहीत. बायकांना मुलींच्या बद्दल, माझ्याकडे जी पहिली पीसीओडीची केस आली, आज जवळजवळ 25 वर्षापूर्वी, त्या मुलीला 2 वर्ष पाळी आलेली नव्हती. पण तिच्या आईला काही त्याची काळजी नव्हती. ती ज्या ब्युटिशियनकडे गेली, त्या ब्युटिशियननी तिला सांगितलं की तू जरा, मला वाटतं तू कोणाला तरी कन्सल्ट करावं आणि आपल्या नियतीताई आहेत, बेस्ट तू त्यांना कन्सल्ट कर. आणि तिने तिला विचारलं की तुझ्या आईला असं काळजी नाही वाटली की आपल्या मुलीला 2 वर्ष पाळीच आलेली नाहीये. म्हणजे ह्या सगळ्या बाबतीत एकंदरच इतकं गाफील राहिलेल्या बायका मला दिसतात. हॉर्मोनल इम्बॅलन्स असंच घेतात. आज काय पूजा आहे, पाळी पुढे ढकलायच्या गोळ्या घ्या. तुला विचार, मैत्रिणीला विचार, डॉक्टरना काय कळतं? तू सांग ना मला. हा जो दृष्टिकोन आहे हा आपण बदलायला पाहिजे. आज 2 दिवसापूर्वीच सुप्रजातर्फेच प्रायव्हेट काउन्सिलिंग घेऊन माझ्याकडे एक बाई आल्या होत्या. त्या इतक्या काळजीत होत्या कारण त्यांच्या मुलीला विविध प्रकारच्या डेफिशियन्सीज होत्या. त्या मला म्हणाल्या, अहो नियतीताई, इतक्या लहान वयात एवढ्या डेफिशियन्सीज. म्हटलं, मुलींना सांगून कळत नाही. तुम्ही किती डोकं फोडून सांगितलं असेल, भाजी खा, नॉनव्हेज घरात असतं ते खा, पण खायचं नाही. न खाऊन मुली काय मिळवतात हे पण मला कळत नाही. पालकांना सुद्धा गुगल करा, युट्यूब करा, व्हॉट्सअप करा आणि त्याच्यातनं जी खोटी खोटी माहिती मिळवतात त्याच्यामुळे अनेक लोक खोटं चुकीचं घेतात. उदाहरणार्थ व्हॉट्सअपवर येतं, हे सगळं केमिकल युक्त मीठ खाऊ नका, सैंधव खा. असं किती लोक मला प्रश्न विचारतात. अहो, आज आयोडीन वालं मीठ जे आपल्याला टाटा देते त्याच्यामुळे आपण 90% तरी बरे आहोत, नाहीतर जवळजवळ सगळ्यांना थायरॉइडचा त्रास झाला असता. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननी हे सांगितलेलं आहे की तुमच्या मिठामध्ये तुम्ही आयोडीन घाला, तरच तुमची प्रजा वाचेल. पाण्यामध्ये फ्लोरीन घाला. तुम्हाला माहितीये का, पाण्यामध्ये फ्लोरीन असतं, टूथपेस्टमध्ये फ्लोरीन असतं. आणि ते आहे म्हणून आपण आज वाचलेलो आहोत. कारण आपल्याला सुईच्या अग्रा एवढं फ्लोरीनची गरज असते, एवढ्याच आयोडीनची गरज असते, पण आज ते आपल्याला पाण्यामध्ये मिळत नाहीये. मी आयुर्वेदाचार्य आहे, मला माहितीये सेंधव मीठ सगळ्यात बेस्ट मीठ आहे, माहितीये, निर्विवाद. पण ते आयोडाइज नाहीये. आपल्याला आज आयोडीनची गरज आहे, सेंधव मिठाची गरज नाहीये. म्हणून जर तुम्ही सेंधव मीठ वापरत असाल तर ते ताबडतोब बदला.
आपल्या थायरॉइड ग्रंथी, ॲड्रिनल ग्रंथी आणि अँटेरियर पिट्युटरी ग्रंथी या मेन ग्रंथी आहेत. हे ग्रंथींचं आणि आज जे काही बायकांची अवस्था चालू आहे हे बघितल्यानंतर मला गीतेतला पहिल्या अध्यायातला जो श्लोक आहे, जो श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतो, स्त्रीषु दुष्टाशु वार्ष्णेय जायन्ते वर्ण संकरहा. स्त्री जर दुष्ट झाली म्हणजे तिच्या शरीरामध्ये कुठेतरी दोष निर्माण झाला तर वर्णाचा संकर होईल, तिला मुलं होणार नाहीत. पीसीओडी असलेल्या मुलींना गर्भ राहू शकत नाही. आता ह्याच्यात अनेक बायका माझ्याकडे येणाऱ्या अनेक की स्त्री पुरुष म्हणजे हा लिंगभेद आहे, फेमिनिस्ट असतात ते म्हणतात असं कसं. पण बायकांनो, आपल्याला 13 हॉर्मोन्सशी लढावं लागतं. जेव्हा पुरुषांना एकच टेस्टोस्टेरॉन असतो, कधीतरी थायरॉइड, अँटेरियर पिट्युटरी झालं तर, पण आपल्याला सिरेटोनिन, डोपामिन, अँटेरियर पिट्युटरी, नंतर थायरॉक्सिनच्या T3, T4, ॲड्रिनालिन, त्याच्याबरोबर आपलं FSH, LH, एवढी सगळी हॉर्मोन्सशी आपल्याला लढा द्यायला लागतो. त्याच्याबरोबर जर थायमस ग्रंथी पण जर का दूषित झाली तर थायमस ग्रंथीशी सुद्धा आपल्याला लढायला लागतं. म्हणून नेहमी बायका ह्या घराचे एक फलक्रम असतात. फलक्रम म्हणजे सेंटर पॉइंट. त्या जर निरोगी असल्या तर ते निरोगीत्व त्या इतर आपल्या पिढीला पास ऑन करतात. म्हणून जर आजपर्यंत करत नसलात तर सुरू करा. वेळ नाही ही सबब नाही, वेळ नेहमी काढावा लागतो. सगळ्यांकडेच वेळ नसतो, पण व्यायामासाठी पहिल्यांदा वेळ काढा. व्यायामामधनं जी शरीरातनं टॉक्सिन्स निघतात, आपले इथे रोमरंध्र असतात, त्याच्याबरोबरच इतर पण भोकं असतात आपल्या त्वचेमध्ये, त्याच्यातनं वायू निष्कासित होतो. रोमरंध्रामधनं घाम आणि तेल निष्कासित होतं, त्याच्यातनं आपल्या शरीरातले टॉक्सिन्स नाहीसे होतात. म्हणून व्यायामाला महत्व सांगितलेलं आहे. आयुर्वेद म्हणतो व्यायामम कर्म सामर्थ्यम, कर्मामध्ये सामर्थ्य येतं. दीप्ताग्नी, अग्नी दीप्त होतो. वर्चसो मलाहा, म्हणजे मळ प्रवृत्ती आपल्याला नॉर्मल होते, म्हणजे टॉयलेटला नॉर्मल होतं. म्हणजे 3च मुद्दे इनफ झाले ना. हे 3 मुद्दे आपल्या आयुष्यात जर नॉर्मल राहिले तर आपल्याला हॉर्मोनल इम्बॅलन्स होणारच नाही. आता हॉर्मोनल इम्बॅलन्स झालं की होतं काय? पहिलं म्हणजे ॲड्रिनालिन कमी व्हायला लागलं की ते जे अँटेरियर पिट्युटरीला पोषण देत असतं, त्यामुळे अँटेरियर पिट्युटरी आपलं काम करणं बंद करून टाकते. म्हणून थायरॉइडवर त्याचा जो होल्ड असतो तो नाहीसा होतो. T3, T4 बनत नाही. ते न बनल्यामुळे आपल्या शरीरामध्ये ओव्हरीज मधनं जे स्राव येतात ते बरोबर येत नाहीत. त्याच्याबरोबर आपलं डाएट पण चुकीचं आहे. आपण हल्ली खूप व्हेजिटेरियन खाण्यामध्ये कार्बोहायड्रेटिक पदार्थ जास्त खातोय, त्यामुळे शरीरामध्ये इन्सुलिन जास्त बनतंय. ते इन्सुलिन सुद्धा शरीरामध्ये सगळीकडे सर्क्युलेट होतं. हे जे एक्स्ट्रा इन्सुलिन असतं त्याच्यामुळे इथे मुर्म, केस गळणं, जाडी वाढणं, वेळच्या वेळी ओव्ह्युलेशन न होणं आणि त्याच्यामुळे पीसीओडी होणं, अशा पद्धतीने आपल्या शरीरामध्ये फरक करतायत. हे सगळे सिम्पटम्स दिसतात. म्हणजे पहिल्यांदा काय होतं, अतिशय दमलेल्यासारखं वाटणं, सकाळी उठण्याचा उत्साह न असणं. याला कसं पचवायचं? रात्री एक रात्र लवकर झोपा. आता रात्री लवकर झोपण्यासाठी तुम्ही लवकर जेवलेलं असलं पाहिजे. म्हणून त्या दिवशी संध्याकाळी चहा कॉफी अजिबात घेऊ नका. संध्याकाळी 7:30 आणि 8च्या मध्ये जेवून घ्या. जेवल्यानंतर 20 मिनिटं घरातल्या घरात चालायचं. ते चालून झालं की 10-10:30ला घरातले सगळे लाईट ऑफ. बेडच्या शेजारी खोबरेल तेल किंवा कुठलं तरी क्रीम ठेवा. हातावर घ्या, हातानी पायाच्या तळव्याना चोळा की उष्णता सगळी निघून जाईल. उष्णता निघून गेली की डोळे आपसूक बंद व्हायला लागतील. ते बंद व्हायला लागले की ताबडतोब पांघरून घ्या आणि झोपून जा. 10:30 पासून तुम्ही झोपलात तर तुम्ही सकाळी 6 वाजता अतिशय उत्साहाने उठू शकाल. 6 वाजता उठलात की पहिल्यांदा किचनकडे धावू नका. धावलात तर पाणी प्यायला धावा फक्त. पोट साफ आलं नाही तरी काळजी करू नका. ब्रश करा, थोडंसं पाणी प्या आणि पहिल्यांदा व्यायाम करा. पहिल्या दिवशी, दुसऱ्या दिवशी, आठवडाभर व्यायाम केल्यामुळे शरीर दुखेल, काही हरकत नाही, दुखू दे. त्याच्याकडे दुर्लक्ष करून आपली कामं करा.
दुसऱ्या दिवशी सुद्धा सेम दिनक्रम. पटापट पटापट आपलं आवरायचं. घरामध्ये जी सगळी माणसं आहेत त्या सगळ्या माणसांना ह्या दिनचर्येचं महत्व समजावून सांगायचं, म्हणजे सगळ्यांना ते कळेल. आणि सगळी जण 10-10:30ला झोपायला लागली की सगळी जण सकाळी लवकर उठायला लागतील. हेच एक आपण म्हणतो ध्येय डोक्यामध्ये ठेवून सुरतचे ओम मनुभाई ढोला म्हणून एक आहेत, त्यांनी ओम योग गुरु म्हणून साईट चालू केलेली आहे युट्यूबवर. ओम योग गुरु युट्यूबवर साईट आहे. आपण त्यांना कॉन्टॅक्ट केलं, त्यांचा नंबर युट्यूबच्या साईटवर दिलेला असतो. त्यांचा फ्री क्लास असतो सकाळी 6 ते 7, 7 ते 8 आणि 9 ते 10 खास बायकांसाठी. दुपारच्या वेळात सुद्धा 4 पासून 6:30 पर्यंत त्यांचे क्लास चालू असतात. याच्यानी आपलं वजन कमी होतं आणि एक योगाची वेगळी संकल्पना त्यांनी मांडलेली आहे, ज्याच्यामुळे मला तरी माझ्या पेशंट्समध्ये पुष्कळ रिझल्ट्स मिळालेले आहेत. ज्यांचा डायबिटीस आणि डायबिटीस मधला जो HbA1c हाय असतो, तो HbA1c सुद्धा कमी कमी व्हायला लागलेला आहे. त्यामुळे ओम योग गुरु ही साईट तुम्ही बघा. त्याच्याबरोबरच आपली जी सुप्रजाची साईट आहे, आपला सुप्रजाचा युट्यूब चॅनल आहे, तो तुम्ही सबस्क्राईब करा. त्याच्यावरती आपण काय काय खावं, व्हेजिटेरियन प्रोटीन्स म्हणजे काय, नॉन व्हेजिटेरियन प्रोटीन्स म्हणजे काय, थायरॉइड म्हणजे काय, थायरॉइड आपलं कसं कमी करावं, थायरॉइडमुळे होणारे त्रास कुठले, डायबिटीस म्हणजे काय, डायबिटीस कसा आपण आपला कमी करावा, त्याच्यासाठी काय आहार घ्यावा, अशा विविध प्रकारचे हेल्थ रिलेटेड व्हिडिओज तुम्हाला आरोग्यमाला या हेडिंग खाली आपल्या युट्यूब चॅनलवर मिळतील. नोटिफिकेशन्स ऑन करा, म्हणजे तुम्ही मागे राहणार नाही. लगेच तुम्हाला नोटिफिकेशन्स मिळतील आणि तुम्ही सुप्रजाचा पूर्ण फायदा घेऊ शका. सुप्रजामध्ये आपण पेड काउन्सिलिंगची सुद्धा व्यवस्था केलेली आहे. काउन्सिलिंग मध्ये आपण एक फिक्स्ड अपॉइंटमेंट देतो, ज्याच्यानी पेशंट माझ्याशी बोलू शकतात आणि त्यांच्या ज्या काही विविध समस्या आहेत त्यांच्यासाठी आपण तोडगा काढू शकतो. हे सगळे सर्व्हिसेस सुप्रजा अशासाठी प्रोव्हाइड करते की संबंध प्रजा चांगली हो. तर आता आपण बघितलं की लहान मुलींना काय त्रास होतो, त्याच्याबरोबरच आता मोठ्या माणसांना म्हणजे बायका आहेत घरातल्या आया, त्यांना अंगावरनं कमी जाणं, जास्त जाणं, पाळी आली की पोटात प्रचंड दुखणं, डोकं दुखणं, भूक जाणं, मायग्रेन सारखा त्रास होणं, अशा विविध प्रकारचे त्रास होतात. हे त्रास सुद्धा टाळायचे असतील तर रामबाण त्याच्यासाठी म्हणजे व्यायाम. व्यायाम चालू केला की पिरियडच्या पूर्वी छातीत दुखणं, पिरियड सुरू झाला की पोटात दुखणं, हे सगळे त्रास आपले नाहीसे होऊ शकतात. अशा वेळी बायकांनी सप्लिमेंट्स घेणं अतिशय महत्वाचं असतं. आयर्नच्या गोळ्या, बी कॉम्प्लेक्सच्या गोळ्या, कॅल्शियमच्या गोळ्या, या सगळ्या गोळ्या वेळोवेळी घेणं अतिशय महत्वाचं आहे. जसं मी म्हटलं, बाई ही घरातली सेंटर पॉइंट आहे. ती जर चांगली निरोगी राहिली तर घर सुद्धा निरोगी राहतं. त्याच्यासाठी तिने सप्लिमेंट्स घेणं अतिशय महत्वाचं आहे. आता आले आजी आजोबा. आजी आजोबांचं आज पालकत्व बदललेलं आहे. त्यांच्या सुद्धा थोड्याशा जबाबदाऱ्या आता वाढलेल्या आहेत. मुलं कधी कधी आई वडिलांचं ऐकत नाही. तेव्हा आजी आजोबा, आजी किंवा आजोबा ज्यांचं मुलांशी बॉन्डिंग जास्त चांगलं आहे, जरा घेऊन गेली त्यांना कुठल्या तरी एका कॉफीच्या दुकानात. मुंबई मध्ये राहत असाल तर CCD आहेत, बारिस्ताज आहेत, तिथे तुम्ही घेऊन जाऊ शकता. मुलांशी बोला, त्यांना सांगा की त्यांचे आई वडील त्यांच्यासाठी किती श्रम करतात, किंवा तुम्ही सुद्धा त्यांच्या आई वडिलांना वाढवताना किती श्रम केले आणि त्यांच्या आई वडिलांनी सुद्धा तुमचं कसं वेळोवेळी ऐकलं नाही आणि त्यांना प्रॉब्लेम्स कसे झाले, हे सगळे प्रॉब्लेम्स आजी आजोबा सांगू शकतात हसत खेळत. मुलांना ते पटतं अनेक वेळेला आणि त्यांचं छान आजी आजोबांशी सुद्धा बॉन्डिंग होतं. आजी आजोबा सुद्धा हॉर्मोनल इम्बॅलन्सला तोंड देत असतात बरं का. जेव्हा आजी आजोबा 60-65 वर्षांचे होतात तेव्हा आजीला जसा मेनोपॉज येतो तसा आजोबांना अँड्रोपॉज येतो. अँड्रोपॉज म्हणजे पुरुषांमध्ये सुद्धा जसं मी सांगितलं टेस्टोस्टेरॉन हॉर्मोन असतंच. टेस्टोस्टेरॉन हॉर्मोन हे फक्त काही
मूल होण्यासाठी किंवा सेक्स करण्यासाठीच इम्पॉर्टंट असतं असं नाही. तर पुरुषांमध्ये जे पौरुषत्व असतं, त्यांचे मसल्स डेव्हलप्ड असतात वेगळ्या पद्धतीने बायकांपेक्षा. त्यांची कंबर, पाठ ह्याच्यामध्ये सुद्धा जे कॅल्शियम जात असतं, जे बायकांमध्ये इस्ट्रोजन कमी झाल्यामुळे कॅल्शियम कमी होतं, तसंच पुरुषांमध्ये कॅल्शियमचं प्रमाण शरीरामध्ये कमी व्हायला लागतं. म्हणून मग स्लिप डिस्क होतं किंवा पाठ दुखायला लागते, मग आजोबा पण वाकल्यासारखे होतात किंवा वजन मग त्यांना उचलता येत नाही. मग नातवंड अगदी 3-1 किलोचं असलं तरी सुद्धा त्यांना उचलता येत नाही. हे जेव्हा फरक व्हायला लागतात तेव्हा आपण समजावं की आपल्यामध्ये आता कुठल्या तरी प्रकारचे स्राव कमी व्हायला लागलेत. मग हे कमी व्हायला लागलेले स्राव कसे वाढवायचे? तर व्यायाम, साधा सोपा इलाज. म्हणूनच मला नेहमी वाटतं की मारुती ही व्यायामाची का देवता आहे? कारण ही ऍड्रेनल ग्रंथीची देवता आहे आणि तिकडनं सगळे स्राव निघत असल्यामुळेच मारुतीला व्यायामाची देवता म्हटलेलं आहे. म्हणून बघा तुम्ही, जे आजी आजोबा धावतात, मॅरेथॉन मध्ये भाग घेतात, व्यायाम करतात, त्यांचं फिजिकल फिटनेस खूप जास्त चांगलं असतं आणि घरामध्ये ती खूप चांगली मदत आपल्या मुलांना, सुनांना, जावयांना खूप छान मदत करू शकतात. म्हणूनच हेल्थ इज वेल्थ आपण म्हणतो की जिथे आपलं हेल्थ राहील तिथे आपल्याला वेल्थ मिळेल. म्हणूनच जी सप्लिमेंट्स तुमचे डॉक्टर सांगतील, म्हणजे मी का सांगत नाही, तर कॅल्शियमची खूप प्रकारच्या गोळ्या येतात. 500 मिलीग्रॅम कॅल्शियम तुमच्या पोटात जायला पाहिजे. म्हणून तुमचे जे फॅमिली डॉक्टर आहेत ते तुमची हिस्ट्री जाणतात. तुम्हाला स्टोन्सचा त्रास असेल तर तुम्हाला कॅल्शियम कार्बोनेटच्या गोळ्या द्यायला लागतील. कॅल्शियम साध्या सप्लिमेंट्स देऊन चालणार नाही, प्रकारच्या गोळ्या आहेत, तर ते तुम्हाला त्या गोळ्या लिहून देतील. त्याच्याबरोबर आयर्नच्या गोळ्या सुद्धा वर्षातनं 3 वेळा घ्यायला पाहिजेत. आणि बी कॉम्प्लेक्स मध्ये B12 असतं. जर का आपण शाकाहारी असलो तर आपल्याला खूप कमी प्रमाणामध्ये आहारातनं B12 मिळत असतं. मग आपल्याला मांसाहार चालू करायला लागेल किंवा मांसाहारामधनं जर मिळत नसतील तर आपल्याला गोळ्या घ्यायला लागतील. म्हणून आपला आहार आपण बदलला पाहिजे. तो कसा घ्यायचा, केव्हा घ्यायचा, ह्याच्याबद्दल सुप्रजानी सुंदर व्हिडिओ करून युट्यूबवर घातलेलेच आहेत. अगोदरच सांगितल्याप्रमाणे त्यांचा अवश्य फायदा घ्या आणि सुप्रजाचं जे पर्सनल काउन्सिलिंग आहे त्याचा सुद्धा तुम्ही अवश्य लाभ घ्या. सुप्रजाचे विविध ग्रुप्स आहेत. लहान मुलांना कुठल्या प्रकारचे आहार द्यायचे ह्याच्याबद्दल सुद्धा आपले व्हिडिओज आहेत. ते तुम्ही बघता, पण ते मुलांना सुद्धा दाखवा. कारण माझ्यासारखी एखादी आजी जेव्हा मुलांना सांगते की असं असं खा, तेव्हा त्यांना ते जास्त पटतं आईनी सांगितल्यापेक्षा. कारण माझ्याकडे एक पेशंट आली होती, तिने अगदी प्रांजळपणे सांगितलं की डॉक्टर मॅडम, तुम्ही जे आता मला हे सगळं सांगताय ना, त्याच गोष्टी आई सांगते, पण त्या पटत नाहीत मला. आणि तुम्ही आता मला सांगताय ना, त्या मला अगदी पटतायत आणि मला आता असं वाटतंय तुमच्या समोर बसून की मी बाहेर जाईन आणि डॉक्टर मॅडमनी सगळं सांगितलेलं ऐकीन. मग म्हटलं, जर तुझी आई योगाची तज्ञ आहे, तिला सगळ्या गोष्टी माहिती आहे म्हणून ती तुला सांगते आणि कळकळीने सांगते कारण तुझी आई आहे आणि मी त्याच गोष्टी जर सांगितलेल्या आहेत, तर आतापासून असं विचार कर की नियती मॅडमच तुझ्या आईच्या तोंडातनं बोलताय. मग ती बाहेर गेल्यानंतर तिच्या आईला सांगितलं की जर का तुम्हाला काही गोष्टी तिला सांगायच्या आहेत, तुम्हाला माहितीये तुमचं म्हणणं पटत नाही, तर तुम्ही तिला सांगा की मी आज नियती मॅडमना फोन केला होता आणि त्यांनी तुला असा असा निरोप दिलाय. म्हणजे तिला पटेल आणि तिथे अगदी चांगल्या पद्धतीने ऐकायला लागेल. म्हणून पालक हो, जिथे तुमचं ऐकत नाही तिथे आजी आजोबांना आपल्या पक्षात घ्या. आणि मी नेहमी सांगते तसं, हे सगळं ठरवताना तुमचं पाल्य आजूबाजूला असता कामा नये. मुलं जेव्हा शाळेत जातात किंवा खेळायला गेलेली असतात तेव्हा तुम्ही पालक आणि आजी आजोबा सगळ्यांनी आपली मीटिंग घ्या. ठरवा की आपण एक सुजाण पालकत्व चारही जणांनी मिळून कसं सादर करायचंय मुलाच्या समोर आणि मुलाला किंवा मुलीला आपल्या कसं छानपैकी वाढवायचंय, की तिला आता जगामध्ये गेल्यानंतर खूप प्रलोभनं आहेत तिच्या समोर, पण त्या प्रलोभनांना तिने कसं छानपैकी नाही म्हणायला शिकलं पाहिजे. आपण तिला इतर गोष्टी कशा दिल्या पाहिजे की ती आपल्याकडे आकृष्ट होईल, पण तिची प्रलोभनं तिला ओढतायत त्याच्यापासून परावृत्त होऊन ती आपल्याकडे आकृष्ट होईल. हा आपला एम आहे. म्हणून आपल्यामध्ये एकी असायला पाहिजे.
आपण एकी ठेवूया, म्हणजे मग ते मूल त्याला कळेल की आपली डाळ ह्या चौघांच्या समोर शिजत नाहीये. अशा पद्धतीचं पालकत्व आपण केलं तर आपलं हॉर्मोनल इम्बॅलन्स आपण मुलांवरती म्हणजे लादणार नाही किंवा त्यांच्यावरती त्याचा कुठल्याही प्रकारे वाईट परिणाम होणार नाही. म्हणजे आता बाईला समजा पिरियडच्या वेळी PMS आपण म्हणतो, प्री मेन्स्ट्रुअल सिंड्रोम असतो, त्यावेळी पोटात दुखत असतं, इरिटेशन असतं, रडावंसं वाटत असतं, डोकं दुखत असतं. अशा वेळी जेव्हा मुलं इरिटेट करतात तेव्हा ती बाई त्यांच्यावर चिडते, मुलीला म्हणते काय ग तुला कळत नाही का, मला माझं डोकं दुखतंय वगैरे. पण त्यावेळी जर तिने आजीला आपल्या विश्वासात घेतलं असेल की बघा हो आता मला PMS चालू झालंय, आता तुम्ही घ्यायचंय मुलीला हातामध्ये, तर आजी आरामात घेईल की बरं ठीक आहे आता माझं ड्युटी आहे, आता तू आराम कर, तू मध्ये येऊच नकोस आणि आम्ही दोघी बघू. मग त्यावेळी मी म्हटलं तसं मुलीला बाहेर घेऊन जाऊन तिला पुढे वयात येण्याच्या सगळ्या गोष्टी समजावून किंवा जसं मी माझ्यासारख्या एखाद्याच्या डॉक्टरांच्या दवाखान्यात घेऊन जाऊन की डॉक्टर मला काही कळत नाही, मी विसरले, तुम्ही हिला समजावून सांगा बघू काय काय कसं कसं होतं. म्हणून हे जे हॉर्मोन्स आहेत ना हे आपल्या शरीरातली माकडं आहेत, ती आपल्याला माकडांसारखी वागायला लावतात. पण आपण त्यांच्यावर जर ताबा मिळवला, त्यांची रोज पूजा अर्चना अगदी छानपैकी व्यायामाने केली तर त्यांना आपण आपल्या ताब्यात ठेवू शकू. आपलं डाएट हे आपल्या हातातच आहे, करायला थोडीशीच मेहनत आहे, पण किती अगदी सहज साध्य आहे. एक लिस्ट करून फ्रीजवर ठेवलं आणि त्याचप्रमाणे शॉपिंग केलं तर सहज शक्य आहे. अगदी नोकरी करणाऱ्या बाईला सुद्धा शक्य आहे, पण करायला पाहिजे. काय करायला पाहिजे. म्हणून मी तुम्हाला आज तुम्ही मला तुमची आजी समजा, काकी समजा, आई समजा, मावशी समजा, कोणी समजा, मैत्रीण समजा. मुलं तर मला नियती ताईच म्हणतात तेव्हा मला एकदम हसायलाच येतं. तर नियती ताई समजा, कोणी समजा, पण माझी तुम्हाला सगळ्यांना कळकळीने विनंती आहे की आपली ही पुढची पिढी आहे ना ही अशी वाया जाईल हो हॉर्मोनल इम्बॅलन्सनी आणि त्यांना कळायचं सुद्धा नाही की त्यांच्या शरीरात काय घडलंय. त्यामुळे आजच हॉर्मोनल इम्बॅलन्सला आपल्या ताब्यात घ्या आणि आपलं आयुष्य मस्तपैकी घडवा. तर आता आपण पहिल्यांदा प्रश्न उत्तर घेऊया, म्हणजे त्याच्यातनं काही जर राहिलं असेल तर आपल्याला ते घेता येईल. थोड्या वेळात महत्वाची आणि आवश्यक अशी भरपूर माहिती तुम्ही दिलीत. म्हणजे त्यात तुम्ही आहार सोडला नाहीत, व्यायाम सोडला नाहीत, मुलांना कसं ट्रीट करावं हे सोडलं नाहीत. अतिशय सुंदर सांगितलेत. पण काही लोकांचे प्रश्न आपल्याकडे आलेले आहेत. त्या प्रश्नांची आपण उत्तरं घेऊ. तुम्ही सांगा आम्हाला. पहिला प्रश्न त्यांनी असा विचारलाय की थायरॉइड, डायबेटीस, PCOD, ओबेसिटी हे सगळे प्रकार या हॉर्मोनल इम्बॅलन्सशी निगडीत आहेत का? अगदी नक्की, की आयुर्वेदाप्रमाणे हे सगळे टप्पे आहेत. म्हणजे मी त्यांना डायबिटीसचे बंधू म्हणते. म्हणजे डायबिटीस जो होतो मधुमेह आपण म्हणतो तो सगळ्यात मोठा भाव. त्याच्यानंतर PCODला उदकमेह आपण म्हणू शकतो किंवा उदकमेह म्हणजे प्री डायबेटिक तुमची कंडिशन. तुमच्या घरात जर कोणाला डायबिटीस आहे तर तुमची प्री डायबेटिक कंडिशन म्हणजे उदकमेह आमच्याकडे सांगितलेलं आहे. म्हणजे वारंवार पाण्यासारखी लघवीला होणं. हे अनेक मुलींना आपल्याला दिसतंच वारंवार होतं नाही का. नंतर थायरॉइड. आता थायरॉइड मध्ये काय होतं, वजन वाढायला लागतं, पाचन नीट होत नाही, भूक नीट लागत नाही, निरुत्साह, दमलेलेपणा. त्यामुळे हा सुद्धा एक प्रकारचा प्रमेहच मानला जातो, त्याचा छोटा भाऊ. PCOD म्हणजे पाळी न येणं, म्हणजे दिसतो रोग कुठे की गर्भाशय आणि गर्भाशयाच्या आजूबाजूला आहे, म्हणून त्याला ट्रीट केलं जातं. खरं तो प्रॉब्लेम आहे आपलं डाएट हे कार्बोहायड्रेट प्रधान झाल्यामुळे कार्बोहायड्रेट्सना पचवण्यासाठी शरीर जास्त प्रमाणामध्ये इन्सुलिन बनवतं. हे एक्स्ट्रा इन्सुलिन शरीरामध्ये सर्क्युलेट होतं आणि ते FSH आणि LH ला कर्व करतं, बाहेर यायला देत नाही. त्याच्यामुळे अंड फुटून बाहेर येत नाही आणि PCOD पॉलिसिस्टिक ओव्हेरियन डिसीज हा रोग होतो. म्हणजे अनेक प्रकारचे सिस्ट बनतात पण अंडाशयातनं बाहेर येत नाही. त्यामुळे सगळे जे आहेत ना आणि त्याच्यामुळे मग जाडी पण वाढते. हल्ली जाडी वाढलेली म्हणजे मला तर 70% मुली कोणी मला आईनी सांगितलं ना की हो की माझ्या मुलीची जाडी वाढत नाही, बघा हो किती बारीक आहे. मी तिला नमस्कार करते, म्हणते तुझं सुख मान बाई की तुझी मुलगी बारीक आहे असं. खरंय खरंय. पुढचा प्रश्न त्यांनी विचारलाय की थायरॉइड हा आजार बरा होतो का? आता तुम्ही खरं उत्तर दिलंय त्याचं, पण परत सांगा. व्यायामाने वगैरे बरा होऊ शकतो? व्यायामाने म्हणजे मी तेच म्हणते, आता कालच मला मी जिथे राहते
इथे एका बाईंचा फोन आला होता की त्यांना त्यांच्या दीरांना आताच थायरॉइड डिटेक्ट झालाय, तर आपण काय करावं, गोळी चालू करावी का काय करावं. तर ती म्हणाली की मी कॉन्फरन्स कॉल करते, तुम्ही त्यांच्याशीच बोला. त्यांना मी सांगितलंय बघा, तुम्हाला जर गोळी अवॉइड करायची असेल आणि तुम्हाला तुमचं थायरॉइड नॉर्मलवर यायला हवं असेल, तर एक दिनक्रम सारखा, म्हणजे आपण कसं 1 वाजला की आपण जेवतो, तसं सकाळी 6 वाजले की तुम्ही व्यायाम करायचा म्हणजे व्यायाम करायचा. म्हणजे त्याला पर्याय नाही म्हणजे नाही म्हणजे नाही. तर तुमची गोळी म्हणजे तुमच्या टर्म्स अँड कंडिशन्स वरती नाही व्यायाम करायचंय. रोग होऊ नये ह्या टर्म्स अँड कंडिशन्स वरती फोकस स्वतःला. म्हणजे कसं आहे माहितीये, भगवद्गीतेच्या 6व्या अध्यायामध्ये हे नियम सांगितलेले आहेत की तुम्ही जे म्हणजे ते नियम सांगितले, तुम्ही कसं ध्यानाला बसा. म्हणजे जेव्हा जग झोपलेलं असतं तेव्हा जो उठतो तोच जगामध्ये सक्सेसफुल होऊ शकतो. थंडीच्या वेळी अगदी म्हणजे मुंबईमध्ये थंडी जरा सुसह्य असते, पण इतर ठिकाणी चांगली प्रचंडच थंडी असते. 5 वाजता ते पांघरून काढून उठणं ही एक खूप मोठी कठीण आपली परीक्षा असते. पण ती परीक्षा जर तुम्ही पास झालात तर तुम्ही थायरॉइडला अवश्य जिंकू शकता. थायरॉइडलाच नाही, डायबिटीसला सुद्धा जिंकू शकता, पीसीओडीला सुद्धा जिंकू शकता. पण ते पांघरून सारा बाजूला बाहेर निघा आणि जेव्हा सगळी जग झोपत असतं तेव्हा तुम्ही जागे व्हा. आणि हेच आपलं देऊळ आहे, मंदिर आपलं हेच आहे. ते मंदिर स्वच्छ करा, ते मंदिर झाडा. आणि ते जर तुम्ही व्यायामाच्या रूपाने जर आपली दिनचर्या चालू केली तर थायरॉइड काय, तुमचं काय कुठलेही रोग तुमच्या जवळ येणार नाही. त्या गृहस्थांना काल ते पटलं. त्यांना मी लगेच आता मी जे सांगितलं मनुभाई डोलांचं अशासाठी पाठवलं की त्याच्यावरती जुनी हिंदी गाणी चालू असतात. नाहीतर तोच सेम प्रोग्राम आज 40 वर्षापूर्वी, लक्षात घ्या 40 वर्षापूर्वी, किंवा इव्हन मला तरी 40 वर्षापूर्वी माहितीये, एखादे त्याच्या अगोदर पण असेल, जेन फॉन्डा ही जी ऍक्ट्रेस होती, हिने न्यू वर्कआउट ह्या नावाने आपली स्वतःची कॅसेट प्रसिद्ध केलेली होती. त्यावेळी व्हिडिओ कॅसेट यायच्या. आणि न्यू वर्कआउटचा वापर करून मी स्वतः 3 वेळा माझं 20 किलो वजन कमी केलेलं आहे. इतकी सुंदर तो एक्सरसाइज प्रोग्राम आहे. पण मी हल्ली कोणाला तो प्रोग्राम सांगत नाही, कारण अनेकांना तो जमत नाही आणि अनेक लोक बघून तो करतात, काही चुकीची करतात. एक बाई पडल्या, एकांना इतका ताप आला. मी त्यांना म्हटलं, पॉज बटन आपल्या हातात असतं ना, आपण आपल्याला जमत नाही तेव्हा पॉज करावं किंवा तिला करत राहून द्यावं. हळूहळू एक दिवशी तुम्हाला तो जमेल. पण हा जो मनुभाई डोलांचा हा जो योगा आहे तो एरोबिक योगा आहे आणि त्यांनी खूप सुंदर पद्धतीने आसनं त्याच्यामध्ये घातले आणि त्याच्यानंतर त्यांनी इतर आसनं पण बसून करायची, इतर आसनं पण करून घेतात. त्यांना तो प्रोग्राम सांगितला आणि त्यांनी तो युट्यूबवर सबस्क्राईब केलेला आहे. तर तसा तुम्ही सबस्क्राईब करू शकता, एखादा क्लास जॉईन करू शकता आणि तुम्ही त्याचा फायदा म्हणजे करू शकता ह्या गोष्टी. 2 गोष्टी आहेत. म्हणजे कसं आहे, तुम्ही आता म्हणलात की मला त्यांनी फोन लावून दिला, तसं सोनाराने कान टोचले की ते बरोबर होतात. त्यामुळे काय, जरी त्यांची बायको जीव तोडून सांगत असेल तरी तेच तुम्ही सांगितल्यावर त्यांना ते पटलं असणार. हे आहे असं. आणि सातत्य पाहिजेच कुठल्याही गोष्टी करताना. कुठल्याही गोष्टीमध्ये. आणि ह्या रोगांमध्ये तर हे जे क्रॉनिक रोग आहेत ना, ह्यांच्यामध्ये सातत्य म्हणजे पाहिजेच, काही झालं तरी. म्हणजे त्यांचं म्हणणं असं आहे की थायरॉइड, डायबेटिस, पीसीओडी, ओबेसिटी हे आपल्या बरोबर जाणारेच रोग आहेत का? हो. जर का तुम्ही त्याची चिकित्सा केली नाही. हे बघा, अनेक लोक मला विचारतात की डायबिटीस हेरिडिटरी असतो का? तो हेरिडिटरी अशासाठी असतो की माझी आजी जे खात होती तेच माझे वडील खात आले आणि तेच आमच्या घरात शिजवलं गेलं, म्हणून तेच मी खात आले. जर का मी ते खाणं पूर्ण बदललं तर मला डायबिटीस होणार नाही. आता माझा का ह्याच्यावरती भर आहे, का ह्याच्यावरती रिसर्च आहे, कारण माझ्या एका आजोबांना डायबिटीस होता की जे डायबिटीसची जी आमच्या आयुर्वेदाप्रमाणे व्याख्या आहे ना, त्याच्यात एकदम चपखल बसणारे होते. आस्या सुखम स्वप्न सुखम दधिनी ग्राम्याउदकानुपरसहा पयांसी नवान्न पानम गुडवैकृतं च प्रमेह हेतू कफकृच्च सर्वम. ह्या व्याख्येमध्ये ते बसणारे होते. ऐदी वकील होते, पण ऐदी बसणारे असे सेवक, नोकर, चाकर वगैरे त्यांची सेवा करणारे. दुसरे जे आजोबा होते ते अजिबात एका ठिकाणी बसायचे नाही. ते सुद्धा वकील होते. त्यांना धावरे वकील म्हणायचे.
हा हा हा. आणि ते तुम्हाला कोणाला कोकणात माहिती असेल तर दापोली ते मंडणगड 26 किलोमीटरचं अंतर आहे. कधी सुद्धा गाडीने जायचे नाही, ते स्वतः चालत जायचे अनेक वेळा. तेवढे 26 किलोमीटर. येताना मग एखादी बैलगाडी वगैरे मिळाली तर त्याच्यातनं ते आले तर, किंवा त्यावेळी एसटी वगैरे चालू झाली तर. पण जाताना ते स्वतः चालत जायचे आणि इतक्या स्पीडनी चालत जायचे की त्यांना धावरे वकील म्हणायचे. दिवसाला ते वकिली करायचे एवढं चालत जाऊन आणि सगळं, पण दिवसाला ते सगळेजण म्हणायचे की तात्या त्यांना म्हणायचे किंवा मामा बडे वकील म्हणायचे, हजार हजार नमस्कार काढायचे. हो. अरे हजार बाप. नमस्कार काढायचे. मी म्हणते मी त्यांची नात आहे. मी आठवड्यातनं एकदा 108 सूर्यनमस्कार काढते अरे वा आज तागायत वा त्यांची वा आठवण काढून. त्यांना ते अर्पण करते की तुमची जी हे होती शरीर यष्टी तीच माझी राहू दे. मला त्या दुसऱ्या आजोबांसारखं नाही व्हायचंय, तुमच्यासारखं व्हायचंय. पूर्ण माझा डाएट प्लॅन मी बदलून टाकलेला आहे. पोळी, अरे वा. भाजी, भात, आमटी हे मी रेग्युलरली बनवतच नाही. कारण त्या हम्म. जेवणामध्ये जास्त कार्बोहायड्रेट्स आपल्या जेवणात जात आहेत. तर वेगळ्या हो. वेगळ्या पद्धतीचे डाएट प्लॅन्स हे मी वारंवार सुप्रजातर्फे माझ्या पेशंटशी शेअर करत असते. आणि असं जर आपण केलं आपलं जीवन तर नक्कीच आपण, जर मी काय म्हणते मला काही पंख नाहीयेत, मी काही सुपर नाही वुमन वगैरे नाहीये. जर मी करू शकते तर कोणीही करू शकतं. कोणी त्यामुळे अगदी आपण खरं. माझ्याकडनं प्रेरणा घ्यावी आणि ते हा चालू हा. करावं. आजच्या आज अच्छा. उद्या करीन असा विचारच नाही करू. कल करे सो अब करे, अब भी करे, आज ऐसे करे नाही. सो अब, पल में परलय हो जाएगा, क्या करोगे तब. अगदी अगदी पहिल्यांदा तुम्हाला हॅट्स ऑफ 108 नमस्कार घालता म्हणून. खरोखरच आठवड्यात एकदा आजोबा रोज काही का घालायचे. अहो काही का असे ना एका वेळेला तुम्ही 108 घालू शकता म्हणजे हे हो. खरोखर पण कौतुकास्पद आता आहे. ती सवय कारण मी सांगते सगळ्यांना, सवय झाली ना की त्याचं काही सुद्धा हम्म वाटत नाही. अक्षरशः काही वाटत नाही. सातत्य महत्वाचं. हां, ते सातत्याने सवय लागते ना. हम्म. आणि हेच म्हणजे तुम्ही आयुर्वेदाचार्य आहात त्यातनं जे मिळतं ते वेगळंच पण हे जे मिळतं ना ह्या तुमचा अनुभव हा फार महत्वाचा आहे आणि म्हणून आणि मी तुमच्याकडनं तेच हे सांगते की मार्गदर्शन. तुम्ही लीड बाय एक्झाम्पल करा. तुम्ही जर फोकस. स्वतः एक्झाम्पल सेट केलं नाही, जर तुम्हाला हम्म. लोकांनी बघितलं नाही, आता मी शिवाजी पार्कला राहते. शिवाजी पार्कला हो. मला लोक चालताना वगैरे बघतात तेव्हा ते म्हणतात की हा, या आपल्याला ओबेसिटीचं जे काही मार्गदर्शन करतात ते स्वतः करतात. स्वतःही आपण त्यांना करतायत बघतो एक्झॅक्टली. करताना. दॅट हो इज हो व्हेरी हो. इम्पॉर्टंट. माझ्यासाठी तरी ते खूप इम्पॉर्टंट आहे की वी शुड लीड अगदी बाय एक्झाम्पल. अगदी अगदी म्हणजे कुठलंही हे सुरुवात पहिल्या आपल्यापासून करावी मी हे आता तुम्ही सांगताय. साईट पण सांगते ना, जे काही साईट सांगते ते मी हो पहिल्यांदा स्वतः ट्राय करते. ते जर एक्झॅक्टली. ट्राय म्हणजे करण्याजोगे असतील, मी त्याच्यात हो दमले हो नाही, तर मग हो मी हो लोकांना सांगते. अगदी अगदी बरोबर. पुढे त्यांनी विचारलंय की हॉर्मोनल इनबॅलन्स मध्ये गालावर मुलींच्या केस येतात ते त्याच्यामुळे येतात का हो. किंवा इथं हल्ली येतात बघा मिसरूड बऱ्याच वेळेला. येतं. म्हणजे हा पिरियडच्या अगोदर येतात दाढी मिशा, म्हणजे पीसीओडी हा नक्की सुरुवात आहे. हा ताबडतोब चिकित्सा करायला सुरुवात करा. हा हा त्याचप्रमाणे बायकांची पाळी गेल्यानंतर त्यांना हम्म. कधी कधी दाढीला, इथे, हा खाली येतात असे केस येतात. मिशीला नाही येत, पण इथे जास्त करून येतात. खाली इथं असे खाली दाढीच्या इथे जास्त हा करून. बरोबर. पण ते ना काही दिवसांनी मग ते गळून जातात. ती लव अगदी बारीक असते. आपण पूर्वी जसं बेसन बिसन लावायचो तसं थोडंसं लावलं तर ती हा गळून हा पडते सगळी लव. अच्छा. पुढे त्यांनी विचारले की वजन वाढण्याचा आणि हॉर्मोनल इनबॅलन्सचा काही संबंध आहे का? अगदी दाट संबंध आहे. वजन जर तुमचं वाढण्याची प्रकृती आता आपल्याला कळते ना, मुलगी वयात येताना 15-16 वर्षाची असताना, तर आता आपली मुलगी सोडा, पण आपल्याला पण आपलं पास्ट माहितीये की आपल्याला हो 15-16 वर्षावर झालं तर आपण जरा स्थूल झालो होतो. म्हणजे हो. आपल्याला हॉर्मोनल इम्बॅलन्स आहे हे प्रत्येक बाईनी ओळखावं आणि अच्छा. त्याप्रमाणेच आपलं संबंध दिनचर्या, दिनक्रम असाच ठेवला तर मग ते बेस्ट असतं आपल्यासाठी. थोडक्यात म्हणजे जे तुम्ही सारखं सांगताय वारंवार की व्यायाम करा आहार चांगला घ्या हे त्याला अतिशय आणि अनुसरूनच तुम्ही असतं. म्हणाला त्याच्यात सातत्य ठेवा. म्हणजे हा दररोज. एक्झॅक्ट असं नाही की अगदी आज केलं उद्या नाही केलं असं नाही. बरोबर आहे. बरेच वेळा मूड स्विंग्स होतात. म्हणजे हं, चिडचिड होते. काही-काही वेळेला उगीचच रडावंसं वाटतं हं, किंवा हं. काय आता हे मेनोपॉज हा भाग त्यातला निराळा आहे. परंतु बरेच वेळा पिरियड्सच्या आधी वगैरे सुद्धा मुलींना ॲसिडिटी वाढते किंवा खूप चिडचिड होते किंवा हो, काहीतरी असं वेगळं होतं. तर हो. ते हे सगळं ह्याच्यामुळेच होतं का? त्याला पीएमएसच असं नाव आता दिलेलं आहे, प्री हं. मेन्स्ट्रुअल सिंड्रोम म्हणून, की हां, प्री मेन्स्ट्रुअल किंवा इव्हन डिलिव्हरी झाल्या नवीन बाईला डिप्रेशन येऊ शकतं. हां. त्याला पोस्टपार्टम डिप्रेशन असं म्हणतात. तर बरोबर. ते खूप काळजी घ्यावी लागते आणि त्याला रामबाण म्हणजे व्यायामच, कारण मी हे प्रयोग हं. केलेला आहे.
मी लोकांना सांगते मेनोपॉज आहे ना, मेनोपॉज ही मिथ आहे, हे मनातनं काढून टाका. मेनोपॉज मध्ये काहीच त्रास होत नाही. आणि मी हे प्रूव्ह कसं केलंय, स्वतःवरनं तर प्रूव्ह केलेलंच आहे. माझी सख्खी जी जाऊ आहे ती सुद्धा माझ्यासारखीच आहे, व्यायामाच्या बाबतीत अतिशय पर्टिक्युलर आहे. अरे वा. तर मला मेनोपॉज तर 42, मी 42 वर्षाची असताना मला मेनोपॉज आला. अरे पण वा. आज तागायत मला कुठल्याही पद्धतीने त्याचा कुठलाही त्रास झाला नाहीये, ना माझं वजन वाढलंय, ना मला काही डिप्रेशन आलंय, ना काहीही. आणि माझ्या जावेला सुद्धा तेच तेच चित्र आहे. ना तिचं वजन वाढलंय, उलट तिचं वजन कमी झालं तर तिला कोणीतरी भीती घातली की तू जाऊन बाबा कुठल्या तरी डॉक्टरना विचार. ती नेहमी मलाच विचारते, ती मला म्हणाली काय ग करू. मी म्हटलं काही नाही, नॉर्मल आहेस तू, पण तुला जर भीती वाटत असेल तर तिची मैत्रीणच आहे डॉक्टर, तर म्हटलं तू जा. तर त्या मैत्रिणीने तिला पूर्ण तपासलं, तिला म्हणाली तुला काही त्रास नाहीये, हे तुझे एक्स्ट्रा चांगला तुझा व्यायाम जो चालतो दिवसाचा त्याच्यामुळेच हे होतंय आणि चांगलं आहे ते. आमच्या दोघींची लॉकडाऊन मध्ये माझं 10 किलो आणि तिचं 5 किलो वजन कमी आम्ही केलं लॉकडाऊन मध्ये. बापरे, लॉकडाऊन मध्ये लॉकडाऊन मध्ये बाहेर जायला मिळत नव्हतं, हो अशा ह्याच्यात म्हणजे घरात बसून व्यायाम करून आहारावर कंट्रोल करून वजन कमी केलं. आता मेनोपॉज मध्ये डिप्रेशन वगैरे येणं हा प्रकार होतोच, परंतु मेनोपॉज झाल्यावर हार्मोनल इम्बॅलन्सच होतो का, म्हणजे त्याच्यामुळे म्हणजे हो, एकमेकाशी म्हणजे काय होतं नाही, ऍक्च्युली हार्मोनल इम्बॅलन्स मेनोपॉज झाल्यानंतर कमी होतो. उलट आता इस्ट्रोजन कमी झालंय, प्रोजेस्ट्रॉन कमी झालंय, त्याच्यामुळे आपल्याला कॅल्शियम डेफिशियन्सीज येऊ शकतात. म्हणून व्हिटॅमिन D3, कॅल्शियमच्या गोळ्या ह्या घेणं अतिशय महत्वाचं आहे. अच्छा. पुरुषांमध्ये अँड्रोपॉज म्हणतात ते काय असतं नेमकं? मी आता जसं सांगितलं, पुरुषांमध्ये अँड्रोपॉज येतो तेव्हा म्हणजे त्यांना टेस्टोस्टेरॉन त्यांचं कमी येतं. तर पुरुष काय असतं, डिप्रेशन 2 प्रकारचं असतं. पुरुषी डिप्रेशन असतं आणि बायकी डिप्रेशन असतं. बायकी डिप्रेशन म्हणजे रडायला येणं आणि पुरुषी डिप्रेशन म्हणजे चिडणं आणि राग येणं. तर पुरुषांना ह्यावेळी जेव्हा टेस्टोस्टेरॉन कमी होतं त्यांच्या शरीरामध्ये, तेव्हा त्यांना अनाकल म्हणजे त्यांना न कळत त्यांना डिप्रेशन आलेलं असतं, त्यांना पण ते कळत नाही. पण ते घरातल्या लोकांना कळतं, कारण ते खूप चिडायला लागतात आणि लोक म्हणतात किंवा गप्प गप्प बसतात. हो हो हो, किंवा गप्प गप्प बसतात. एक पालक असे आहेत की त्याच वेळी त्यांची दोन्ही मुलं, म्हणजे मुलीचं लग्न झालं आणि मुलगा कॉलेजमध्ये हॉस्टेलमध्ये राहायला गेला, आणि ते वडील असे होते की आई वडील दोघेही नोकरी करायचे, पण हे वडील त्यांचं ऑफिस घरात होतं. त्यामुळे ते मुलं घरी आली की त्यांना बोनविटा देणं, त्यांना खाणं देणं, बाई आली मग जेवायला देणं, आई नंतर यायची, पण ते म्हणायचे काय नाही, तू तुझी नोकरी कर, मी मुलांना सांभाळतो. त्यामुळे ते असे जास्त कुटुंबवत्सल असलेले बाबा होते. त्यामुळे त्यांना तर त्या अँड्रोपॉजचा प्रचंड त्रास झाला. कारण हे बघा, अँड्रोपॉजचा किंवा मेनोपॉजचा कोणाला त्रास होतो, ज्यांना अगोदरच लाईफमध्ये डायबिटीज, थायरॉइड, ओबेसिटी हे त्रास ऑलरेडी होत असतात, अशाच व्यक्तीला मेनोपॉजचा त्रास होतो. ज्या बायकांना किंवा पुरुषांना हे असले काही रोग नसतात, त्यांना युजली हा असल्या मेनोपॉज किंवा अँड्रोपॉजचा काहीच त्रास होत नाही. अच्छा. मोस्ट प्रोबेबली मेनोपॉजचा जो पिरियड आहे, म्हणजे तो आधी आणि नंतर असा साधारण किती काळ असतो तो? मेनोपॉजचा पिरियड समजा आता एखाद्या बाईला 50व्या वर्षी मेनोपॉज येणार आहे, तर 48.5 म्हणजे 1.5 वर्षा अगोदर त्याचा तिला त्रास सुरू व्हायला लागतो. कधी कधी जर कोणाला थायरॉइडचा वगैरे त्रास असेल तर. नाहीतर काय होतं की पाळी जरा लांबायला लागते, थोडे वेळाने यायला लागते, काही ना पाळीच्या वेळी अंगावर जास्त जायला लागतं. अशा वेळी खबरदारी घ्यायची की एंडोमेट्रियम थिक व्हायला लागलेला आहे, तो वेळच्या वेळी बारीक करावा. त्याच्यावर आपला व्हिडिओ आहे युट्यूबवरती सुप्रजाचा, की त्यावेळी काय काय करावं. पाळी जर जाताना अंगावरनं जास्त जात असेल तर बाईनी लगेच त्याची ट्रीटमेंट घ्यायला पाहिजे. पण त्याच्यासाठी जी ॲलोपॅथिक मेनोपेज म्हणून गोळी येते, किंवा युट्रसमध्ये हल्ली एक रिंग घालतात आतमध्ये, ती अजिबात घालू नये, कारण त्याच्याने माझ्याकडे प्रचंड प्रमाणात लोकांना हार्मोनल इम्बॅलन्स झालेला आहे आणि लोक आलेली आहेत. म्हणजे न होणारा हार्मोनल इम्बॅलन्स हो घातलेला आहे, असं झालेलं आहे. म्हणजे कॉपर टी म्हणताय तुम्ही? नाही, कॉपर टी सारखी एक मेरिना कॉईल म्हणून येते, ती कॉईल घालतात, मेरिना कॉईल म्हणतात त्याला. तर ती कशाला पाहिजे, आपले इस्ट्रोजन प्रोजेस्ट्रॉन कमी होत आहेत ना, कॅल्शियम घ्यायला लागलं, 40 वर्ष रोज घ्यायला लागलं, काय हरकत आहे.
पण आपल्याला त्या निसर्गाच्या हॉर्मोन्स विरुद्ध जाऊ नये. आणि आपल्याला कशाला त्या हॉर्मोनचा त्रास तर होत नाहीये ना असं. बरोबर आहे, बरोबर आहे. बरेच वेळा मला खूप थकवा येतो, अंग दुखतं, हातपाय पण खूप दुखतात, डोकं दुखतं, ॲसिडिटी वाढते. तर हे प्रकार सगळे का होतात? हे ना थायरॉइडच्या ग्रंथीच्या कमतरतेमुळे होतातच, पण हं, हं. सिडेंटरी लाईफस्टाईलमुळे फॅटी लिव्हर झाली आणि आपल्या शरीरामध्ये कोलेस्टेरॉलचं प्रमाण जास्त वाढायला लागलं, हं, हं. की हे त्रास होतात. आता हल्ली कोलेस्ट्रॉल आम्ही जेव्हा कॉलेजमध्ये होतो तेव्हा 250 पर्यंत कोलेस्ट्रॉल नॉर्मल धरलं जायचं. हल्ली ते हो. 200 वर आणण्याचं कारण असं की आपली लाईफस्टाईल बदलली. तुम्ही बदलली. लाईफस्टाईल फास्ट ठेवा तर तुमचं 250 कोलेस्ट्रॉल तुम्ही आरामात पचवू शकता. हं, हं, हं. अ, वारंवार युरिनला होते, सारखं जावं अशी भावना होते आणि कंट्रोल होत नाही. हा हार्मोनल इम्बॅलन्सचा प्रकार आहे का आणखीन डायबिटीज वगैरे ह्याच्याशी हा रिलेटेड? डायबिटीसचा प्रकार आहे. उदकमेह मी जे म्हटलं ना, म्हणजे वारंवार हां, हां. पाण्यासारखी लघवी होणं, हा एक हं, अगदी प्राथमिक पहिला हं. उदकमेह असं आम्ही म्हणतो. हां. बरेच वेळा जादा म्हणजे खूप ब्लीडिंग झाल्यानंतर युटरस काढायला सांगतात आणि छोट्या वयात म्हणजे 37-38 वर्षी वगैरे असं काढायला सांगतात. तर आणि त्याच्यानंतर परत तो जो काय खरा मेनोपॉजचा पिरियड असतो तेव्हा परत त्या बायकांना त्रास होतो. तर हे ह्याच्यासाठी म्हणजे त्यावेळेला पण तो हार्मोनल इम्बॅलन्स होतो, असं त्यांचं म्हणणं आहे. तर मग अशा वेळेला काय आहे? ते युटरस काढलेलं योग्य आहे का अयोग्य आहे? नाही कसं आहे ते डिपेंड्स ऑन द पेशंट. त्याच्यामध्ये हं, फायब्रॉइड्स असतील, एंडोमेट्रियम वारंवार ठीक होत असेल, प्रचंड हं, प्रमाणात हार्मोनल इम्बॅलन्स असेल आणि हं, असं चालू राहिलं असेल अनेक वर्ष, काय हं. एक लक्षात घ्या, असं खूप वेळा चालू राहिलं तर युटराईन कॅन्सर होतो. पण युटराईन हां. कॅन्सर हा सगळ्या कॅन्सर मधला सगळ्यात स्लोएस्ट स्प्रेडिंग, अगदी सगळ्यात स्लोएस्ट स्प्रेडिंग आणि अच्छा. अगदी कमी प्रमाणामध्ये दिसणारा असा कॅन्सर आहे. पण हं. म्हणून ते रिपोर्ट्स, अशा व्यक्तीचे रिपोर्ट्स काय आहेत? पहिल्यांदा मी आयुर्वेदिक औषधाचा रिपोर्ट्स अगदी म्हणजे फायब्रॉइड वगैरे नाहीये, नुसतं एंडोमेट्रियम थिकनिंग आहे. तर अशांना औषधांनी पण मी अनेक बायकांना बरं केलेलं आहे. पण ते हो. डिपेंड्स फ्रॉम पेशंट टू पेशंट. अशी हं. राजरोज औषधं हे घ्या आणि तुम्हाला बरं वाटेल असं नाही. असं नाही. सब सिरस फायब्रॉइड्स वेगळ्या वेगळ्या प्रकारचे पण फायब्रॉइड्स असतात. मग बरोबर. त्यावेळी आपल्याला ऑपरेशन करून मग गर्भाशय काढायला लागतो. पण गर्भाशय काढला, ओव्हरीज ठेवल्या तर मेनोपॉज यायचा तेव्हाच येतो 50व्या वर्षी. हां, तेच त्यांनी विचारलं, की तो मेनोपॉजचा त्रास होतोच आहे. तर मग तो मेनोपॉज तो नाही, तो त्रास त्यांचा काल्पनिक आहे. ओव्हरीज आहेत हां, आणि त्यांना थायरॉइड वगैरे इतर काही असतील, ओबेसिटी असेल त्यामुळे त्यांना तो त्रास होतोय. त्यामुळे त्यांना ते हां, वाटतंय, की आपल्याला मेनोपॉजचा त्रास होतोय खरं म्हणजे. पण हां. ओव्हरीज असल्या तर मेनोपॉजचा काहीही त्रास होत नाही आपल्याला. अच्छा. आपण आत्ता नुकतंच ते एक वयात येताना म्हणून कार्यक्रम हं. घेतला. त्यात सुद्धा ह्यातल्या बऱ्याचशा गोष्टी आपण रेफर केलेल्या कव्हर होत्या. केलेले आहेत. हो, कव्हर केलेल्या आहेत. परंतु त्यावेळेला सुद्धा सुरुवातीला जेव्हा मुलींना सुरुवातीला जेव्हा हे होतं, तर त्यावेळेला त्यांना ती जी एक मनात भीती बसलेली असते किंवा कुठेतरी उगीचच गिल्टी वाटत राहते त्यांना. अरे बापरे! हे मला काय झालं? मग ते मैत्रिणींशी लाजत म्हणजे म्हणजे हो, चोरून ठेवणं किंवा काही हो. ठेवणं, हे असे जे प्रकार होतात, ते त्यांनी ओपन होण्यासाठी त्यांनी काय करावं? पहिली गोष्ट म्हणजे ना प्रत्येक आईनी माझ्याकडे एक अतिशय एक आई होती, इतकी म्हणजे मी म्हणेन आयडियल आई हां, की असं नाही की ती खूप श्रीमंत होती वगैरे म्हणजे फ्रॉम व्हेरी लोअर मिडल क्लासमधनं. पण मुलीला आपल्या सगळं ती वयात येताना तिला सगळं माहिती असायला पाहिजे आणि तिने अशी गगनभरारी मारायला पाहिजे असं तिला वाटायचं. म्हणून ती माझ्याकडे आली. मला म्हणाली, "मॅडम, हे काय पाळीचं बिळीचं तंत्र काय मला काय कळत नाही आणि मी काय मुलीला समजावून सांगू शकत नाही. पण माझ्या मुलीला मी तुमच्याकडे पाठवते आणि तुम्ही तिला संबंध समजावून सांगा." तिला मी हं. समजावून सांगितलं. आता आज ती मुलगी जवळ-जवळ मला वाटतं 25-30 वर्षाची असेल. आता ती त्यांच्या आजूबाजूच्या मुलींना माझ्याकडे घेऊन येते, की ती अरे माझी वाह! मावशी आहे ना, तिने मला इतकं सुंदर समजावून सांगितलं होतं त्यामुळे मला टेन्शन नाही. कुठल्याही प्रकारचं छुपं ठेवणं नाही. त्रास हं, झाला तरी मी आईला सांगायचे. आई म्हणायची, "अगं मला नाही कळत, मावशीला विचार." लगेच मी हं, जाऊन हं, त्यांच्याकडे त्यांना विचारायचे, "तर तुम्ही चला." हं, म्हणून आता आता हं, इव्हन लॉकडाऊनमध्ये मी थोडे दिवस दवाखाना उघडा ठेवला होता. तेव्हा अपॉइंटमेंट घेऊन त्या शेजारच्या हं. मुलीला ती घेऊन आली आणि मला कसं बरोबर. तू समजावून सांगितलं होतंस, तसं तू बाई हिला समजावून सांग. म्हणजे हिचं पण असं हं, बालपण हं. राहावं आणि म्हणजे हां. बाई साधारण 12व्या वर्षी येते. अजून मुली बालिशच असतात. मग ते हो. बालपण पण राहावं
आणि त्यांना त्या पाळीचा आनंद पण समोर राहावा. हा, अशा पद्धतीने सामोरं ती सांग. सामोरं कसं जावं हे त्यांना आणि तिला जर कळलं की व्यवस्थित प्रत्येक कळलं. बाईला वयाच्या 12व्या वर्षापर्यंत हां. पासून वयाच्या 55व्या वर्षापर्यंत पाळी येते, तर ती हं. ते ब्रह्मसत्य आहे, ती ऍक्सेप्ट करते त्या गोष्टी. बरोबर आहे. आता 1-2च प्रश्न आहेत. एक विचारते तो असा, की जेव्हा सुरू व्हायच्या आधी महिन्याच्या 28 दिवस, 24 दिवस जे काही आपलं सर्कल असतं हो. त्याप्रमाणे त्या ह्याच्यात काही-काही वेळेला ॲसिडिटी खूप होते किंवा उलटी आल्यासारखं होतं किंवा लूज मोशन होते किंवा होतच नाही. तर पोटातही भयंकर दुखतं. तर अशा वेळेला हे सगळं हे ह्याच्याशीच संबंधित आहे का? हार्मोनल इम्बॅलन्सच आहे का हा? हो, तर त्याला हो. काय म्हणजे करावं? त्याला काय आपलं कसं करावं? होतं त्यावेळी इतर गोष्टी म्हणजे अजून रक्त बनत असतं ना गर्भाशयात. हां, गर्भाशय हां. वाढत असतं, FSH, हं. LSH असतं. या सगळ्या प्रक्रियेमध्ये कुठेतरी आपलं डायजेशन दबलं जातं. म्हणजे हं. आपल्याला म्हणून मग त्यावेळी वेळोवेळी भूक न लागणं किंवा पचन न होणं. आता हं, आपल्याला हं. माहितीये की आपलं सायकल 26 दिवसाचं आहे किंवा 32 हं. दिवसाचं आहे. मग त्याच्या अगोदर 1-2 दिवस आपण जसं उपास करतो एकादशी वगैरे, तसं हां, हां, 1-2 हां. दिवस अगोदर आपण एक उपास ठेवावा की सॅलडच हं. खावीत, फ्रुट्स हं, खावी हं. जास्त, फ्रूट ज्यूस प्यावेत, म्हणजे ज्याच्याने आपल्याला तरतरी राहील आणि हं, हं, पाचन हं. संस्थानावरती थोडं प्रेशर कमी हं, येईल. हं. अशा पद्धतीचं आपण डाएट, कार्बोहायड्रेट कमी, हं, हं. डाळींचे डोसे, डाळी घालून हं. शिजवलेल्या डाळी घालून कणिक भिजवलेले पराठे, बरोबर. दह्याबरोबर किंवा दुधा हं, हं. असं खाल्लं तर पचनावरती आपलं प्रेशर कमी येतं आणि मग हं, हे हं. सगळे सिम्पटम्स कमी होतात. त्या एका भगिनीने विचारलंय, की माझी मुलगी इंजिनिअरिंगला आहे. तुफान अभ्यास करते. ऐन परीक्षेच्या वेळेला नसेल त्यावेळेला होणार तरीसुद्धा तिची हे सुरू होते. आणि तिला भयंकर त्रास होतो. अशा वेळेला तिला एकतर इंजेक्शन देऊन तरी आणावं लागतं. नाहीतर आधी गोळ्या घेऊन काहीतरी घेऊन तिला परीक्षेला, पेपराला वगैरे बसवावं लागतं. तर हे परीक्षेच्या टेन्शननी तिला असं होतं का कशामुळे होतं तिला हे असं? नाही, नाही. ती एक बायोलॉजिकल म्हणजे मला असं माझंच चित्र दिसलं. नेमकं मी ट्रेनिंगला भोसला मिलिटरीमध्ये गेले आणि मला तिकडेच म्हणजे इतके वर्ष काही आता गणपती आहे, म्हणजे मला गणपतीलाच पाळी येणार आणि म्हणजे मीच पूजा सांगायचे. त्यामुळे मी आणि हे सगळं पाळायचे नाही. त्यामुळे मी म्हणायचे, "येऊ दे, हां. काय हरकत नाही, आपल्याला काय होत नाही." पण बरोबर. नेमकी त्याच वेळेला गावाला गेले, की जिथे अगदी प्रॉब्लेम असणार, की तिथेच पाळी येणार. इतकं की म्हणजे आम्ही परदेशात फिरायला गेलो आणि एका शहरामध्ये राहणार होतो आणि 2-3 दिवस एका गावामध्ये जाणार होतो. म्हणून माझे हां. सगळे पॅड्स वगैरे नेलेले मी ते आता 2-3 दिवसासाठी जाणार आणि आल्यानंतर मला हां. 5-6 दिवसांनी पिरियड येणार आहे. त्या तिकडे गावात गेल्यावर मला पिरियड आला आणि मला तिकडे हां. विकत घ्यावी लागली पॅड्स की माझ्याकडे नव्हती कारण मी नेलेली हां. तिकडे ठेवलेली होती. बरोबर. त्यामुळे ती एक अशी तर मी काय चालू केलं, की बॅग पॅक करताना पहिल्यांदा त्याच्यामध्ये पॅड पॅक ठेवायचंच. करायचं. हां. हं. तर आता ह्या आईला कसं आता ती इंजिनिअरिंगला करते अभ्यास, म्हणजे ती हं. नक्की व्यायाम करत नाही. तर तिला हो. तुम्ही व्यायामाची सवय लावा. तिचं जे सायकल आहे, ते तुम्हाला माहिती आहे, की एवढे दिवसाचं आहे, पण ती परीक्षेच्या अगोदर तिला पाळी येते. म्हणजे मी ती आपल्या म्हणते वयात 18 येताना दिवसांनी पण येतं. हां, मी अशा वेळेला वयात 18 येताना पण सांगितलंय, की हो, हो. त्याच्यामध्ये तुम्ही स्पाझमेलान म्हणून गोळ्या किंवा स्पाझमिनडॉन किंवा हां. बेरालगन सारख्या ज्या अँटी स्पाझमॉडिक गोळ्या असतात, त्या हं. स्पॉटिंग झालं ना, की लगेच द्यायच्या. वाट नाही बघायची, की आता दुखलं तर देईन. कारण हं, तोपर्यंत हं. ते जे पेन असतं ना, हं, युटराईन हं. पेन, हे पीकला पोहोचायला वेळ नाही लागत आणि ते उतरायला पण वेळ नाही लागत. तर तुम्हाला माहिती आहे आता हिला परीक्षा आहे तिची 2 दिवसांनी. तर तिला दर 8 हं. तासांनी पाळी दिसली, हं. की 8 तासांनी ती एवढी माहिती तुम्ही दिलेली आहे. त्यामुळे चांगलं झालं सगळं मिळालं गेलं. त्यामुळे धन्यवाद. छान कार्यक्रम सगळ्यांनी झाला. प्रश्न पण छान विचारले. छान त्याच्याबद्दल मी विचारले. पण धन्यवादी आहे हो, सगळ्यांचे हो. करते. नमस्कार. धन्यवाद.